हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय खलबत्त्यात कुटून केलेली कैरीची चटणी। आंब्यांचा सीजन अजून चालू आहे, बऱ्याच ठिकाणी कच्च्या कैऱ्या अजूनही मिळत आहेत। तर एक वेळ ही चटणी खलबत्त्यात कुटून नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा अगदी कैरीची भाजी म्हणून देखील ही चटणी तुम्ही नक्की खाऊ शकता। तर नक्की ट्राय करून बघा। ही चटणी बनवण्यासाठी मी इथं 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर या प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये अर्धा चमचा मेथी दाणा, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे सगळं थोडंसं परतून घेऊया, फक्त थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, अगदीच मिनिटभर परतून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम बंद करते आणि ही परतून घेतलेली जिन्नस बाजूला काढून घेतले। आता हे परतून घेतलेले मोहरी वगैरे गरम असतानाच खलबत्त्यामध्ये थोडंसं दरदरीत असं कुटून घ्यायचं। गरम असताना कुटल्यामुळं अगदी पटकन बारीक होतं। तर आता हे बारीक करून घेतलेलं साहित्य एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते। हा आपला झटपट तयार होणाऱ्या लोणच्याचा मसाला तयार झाला। आता त्याच खलबत्त्यामध्ये आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या होत्या, कैरीच्या फोडी घेतलेल्या होत्या, त्यामधल्या थोड्या थोड्या घ्यायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं। त्याबरोबर मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्ही जर लाल मिरच्या वापरणार असला तर मिरच्या देखील थोड्याशा गरम करून घ्या आणि या कैरीबरोबर ठेचून घ्या। तर या पद्धतीनं थोडासा कैरीचा भाग, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी लाल तिखट, अशा प्रकारे हे मी सगळ्या कैरीचे तुकडे ठेचून घेतलेले आहेत, बघू शकता। एकदम बारीक करायची गरज नाही, मिक्सरला केला तर जास्त बारीक होईल आणि एकदम ओलसर होईल, तर तसं नको आहे आपल्याला, म्हणून आपण खलबत्त्यामध्ये करतोय। जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही करून घेऊ शकता। या सगळ्या आंब्यांमध्ये मी जवळपास 4 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट कमी जास्त करू शकता, पण थोडंसं जास्त तिखट झणझणीत असेल तर ही चटणी किंवा हे लोणचं खूप टेस्टी लागतं। तर आता हे कुटून घेतलेले आंबे मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेते। ही आपली चटणी तयार झालेली आहे। यामध्ये थोडासा गूळ देखील तुम्ही नक्की घालू शकता, खूप छान चव येईल। आता गॅसवर एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या पाकळ्या या तेलामध्ये घालून घ्यायच्या। आणि आता आपल्याला 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 लहान चमचा उडदाची डाळ या तेलामध्ये घालायचे। 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। डाळ चांगली परतली गेली पाहिजे, अजिबात कच्ची नाही राहिली पाहिजे। तुम्ही सुरुवातीला दोन्ही डाळी घातल्या तरीही चालतील, म्हणजे डाळ चांगली परतली जाईल। त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं आणि 2 ते 3 सुकलेल्या लाल मिरच्या या फोडणीमध्ये घालते। पुन्हा व्यवस्थित ही फोडणी सगळी परतून घ्यायची। या फोडणीमधले सगळे साहित्य खरपूस भाजलं गेलं की शेवटी पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। आता गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आहे आणि या फोडणीमध्ये आपण जी बनवून घेतलेली चटणी आहे ती सगळी चटणी या फोडणीमध्ये घालायची आणि 2 मिनिटासाठी फक्त व्यवस्थित परतून घ्यायची, या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची। ही आपण तयार केलेली चटणी किंवा लोणचं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर चांगलं राहतं आणि वर जर ठेवलं तर 3 ते 4 दिवस आपण नक्की खायला वापरू शकतो। आता चवीपुरतं पुन्हा एकदा थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण मला मीठ थोडंसं कमी वाटलं। आपण खलबत्त्यामध्ये आंबा ठेचला त्यावेळी मीठ घातलं होतं, पण थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा एकदा थोडंसं मीठ मी घालून घेतलेलं आहे। तुम्ही चव बघून मीठ ॲडजस्ट करू शकता। आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि आता शेवटी आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता लोणच्याचा, तो मसाला सगळा यामध्ये घालायचा आणि फक्त मिक्स करायचं। गॅसची फ्लेम पूर्ण बंद आहे। हे लोणचं किंवा चटणी आता खाण्यासाठी तयार आहे। हा मसाला एक वेळ मिक्स झाला की आपण हे भरणीमध्ये भरून महिन्याभरासाठी ठेवू शकतो। नेहमीच्या चटणीपेक्षा किंवा लोणच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार म्हणून नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।